कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। अंकली पूल परिसरात होणाऱ्या आंदोलनाआधीच ही धरपकड। रत्नागिरी नागपूर मार्गातील बाधितांना चौपट मोबदला देण्याची मागणी करण्यात येते। आंदोलन सुरू होण्याआधीच स्वाभिमानीचे कार्यकर्ते ताब्यात आहेत। अंकली पूल परिसरात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करायचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे। मुळामध्ये हा राष्ट्रीय महामार्गाचा जो मुद्दा आहे तो आम्ही सातत्याने सांगतो की एकदा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक करा। अनेक वेळा आम्ही हेलपाटे घातले। एकूण 850 किलोमीटर अंतरापैकी जवळपास 825 किलोमीटर अंतरावर जे काय आहे त्यांना शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला आहे आणि मधला 30-32 किलोमीटर मध्ये जे काय शेतकरी आहेत त्यांना मोबदल्यामध्ये अन्याय झालेला आहे। आणि त्याचबरोबर जो मोठा पूल होणार आहे अंकली ते उमळवाड, या पुलामुळं कृष्णा नदीवरचं पाणी तुंबून सांगली शहरासहित दानोळी असेल, उमळवाड असेल, कोथळी असेल, कवटेसार असेल, त्याचबरोबर दुधगाव, समडोळी अशा अनेक गावांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे आणि सांगली शहरामध्ये पाणी शिरणार आहे। आणि त्या संदर्भात आमचं म्हणणं असं आहे की हा जो पूल होणार आहे ते पुलाचं एकूण रचना कशी आहे, त्याच्यामध्ये भराव किती असणार आहे आणि पाणी